आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। राज निकम यांची शक्ती प्रदर्शनात मुसंडी। शिवाजीनगरमधून काँग्रेसचे प्रबळ दावेदार, मतदारसंघात सुरू होणार युवा पर्व। राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून राहिलेल्या शिवाजीनगर मतदारसंघातून काँग्रेसचे युवा पर्व म्हणून पाहिले जाणारे आणि उमेदवारीचे दावेदार असलेले राज निकम यांनी मतदारसंघातून भव्य रॅली काढून केलेल्या शक्ती प्रदर्शनात मतदारांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभल्यानं केलेल्या शक्ती प्रदर्शनात त्यांनी मुसंडी मारल्याचं चित्र दिसून आलं आहे। आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला अवघा 1 महिना राहिला असल्यानं इच्छुक उमेदवारांची असलेली लगबग ही मोठ्या प्रमाणात दिसून येत असली तरी सुद्धा संपूर्ण जिल्ह्याचंच नव्हे तर राज्यातील विविध पक्षातील राजकीय नेत्यांचं लक्ष वेधून राहिलेल्या शिवाजीनगर मतदारसंघात सध्या महायुतीची जरी सत्ता असली तरी यापूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या मतदारसंघात विरोधकांना धूळ चारण्यासाठी महाविकास आघाडीकडून देखील चाचपणी सुरू असताना हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे जाणार हा उद्देश ठेवून 2च दिवसांपूर्वी काँग्रेस भवन इथं शहरातील 8 मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। त्यामध्ये प्रामुख्याने शिवाजीनगर मतदारसंघातून तब्बल 12 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असताना यामध्ये प्रामुख्याने चर्चेत आले ते युवा पर्व म्हणून पाहिले जाणारे राज निकम यांना मतदारसंघात मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून आला आहे। मुलाखत सुरू होण्यापूर्वी राज निकम यांनी एरोड्यासह संगमवाडी, शिवाजीनगर, बराडवाडी, जनवाडी आदी भागातून रॅलीला सुरुवात केली। तेव्हा या मतदारसंघातून काढलेल्या रॅलीमुळे त्यांनी कार्यकर्त्यांसह मतदारांची शिवाजीनगर भागात मन जिंकून घेतली। त्यामुळे काढलेल्या रॅलीत मतदारांचा असलेला कौल हा निकम यांच्या बाजूने असल्याचं नागरिकांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येत होतं। अनेक भागात त्यांना महिलांनी ओवाळणी करताना कार्यकर्त्यांनी राज निकम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, काँग्रेस पक्ष जिंदाबाद या दिलेल्या नाऱ्यामुळे परिसर देखील दुमदुमून निघाला होता। तर गाड्यांचा ताफा पाहून विरोधकांच्या देखील पायाखालची वाळू सरकली होती। यावेळी वाहनांना लावलेल्या झेंड्यांमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण दिसून येत होतं। निकम यांचे काँग्रेस भवन इथे आगमन होताच त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले। तर काँग्रेस भवन येथील पक्ष कार्यालयात ज्या वेळेस राज निकम यांची हजेरी लावताच त्यांनी जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं। पक्ष श्रेष्ठींनी जेव्हा त्यांना निवडणुकीबाबत प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांनी सर्वात प्रथम गोखले नगर, खैरेवाडी, जनवाडी, मुळा रोड, पाटील इस्टेट, औंध परिसर, कस्तुरबा वसाहत, खडकी, तोफखाना आदी मतदारसंघातील परिसर हा प्रामुख्याने झोपडपट्टी भाग म्हणून पाहिलं जात असून सर्वात प्रथम माझं धोरण आहे की या भागातला परिसर झोपडपट्टी मुक्त करून माझ्या सर्वसामान्य जनतेला पक्की घरं बांधून देण्याचा प्रकल्प हाती घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। हे म्हणताच कार्यालयात टाळ्यांचा गडगडाट झाला। अनेक जण त्यांनी दिलेल्या उत्तरामुळे भारावून गेले। याचबरोबर नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची मुक्तता करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आज अनेक कुटुंबातील महिला आणि तरुण वर्ग यांना नेहमीच बेरोजगारीचा प्रश्न सतावत असतो। अशा महिला आणि तरुणांना रोजगाराच्या आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितलं। तर मुलाखतीच्या वेळेस अनेक इच्छुक उमेदवारांनी राज निकम यांना पाठिंबा दर्शवल्याचंही दिसून आलं। मुलाखतीच्या वेळेस अनेक इच्छुक उमेदवारांनी राज निकम यांना पाठिंबा दर्शवल्यानं ही त्यांची जमेची बाजू असल्याचं स्पष्ट होऊन या मतदारसंघातून आगामी होणाऱ्या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीचं प्रबळ दावेदार मानले जात असल्याची चर्चा मतदारसंघात रंगली असून या मतदारसंघातून उमेदवाराची माळ त्यांच्या गळ्यात पडली तर गेल्या 10 वर्षात त्यांनी मतदारसंघातच नव्हे तर शहरात देखील पक्ष वाढवण्यासाठी हाती घेतलेलं कार्य ही त्यांच्या कामाचीच पावती त्यांना मिळाल्याचं समाधान कार्यकर्त्यांसह इथल्या मतदारांना मिळेल अशी चर्चा मतदारसंघात रंगली आहे। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।